लंडनला पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। जो पासपोर्ट वापरून निलेश घायवळ लंडनला पळाला, हा पासपोर्टच मुळात बनावट असून त्याचबरोबर त्याला हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी एका माजी मंत्र्याचं नाव वापरल्याची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे हा माजी मंत्री कोण याची राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा रंगताना पाहायला मिळते। खरं तर निलेश घायवळ हा कोथरूड मधल्या एका गोळीबार प्रकरणामध्ये आणि कोयत्याने वार करण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्यामुळेच त्याच्या विरोधात खरं तर लुकआउटची नोटीस काढलेली होती, गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर असं समजलं की निलेश घायवळ हा मुळामध्ये तो पुण्यामध्येच नाहीये, तर तो पुणे नाही, महाराष्ट्र नाही, तर चक्क देशातच नाहीये, तो इंग्लंडला गेलाय अशा पद्धतीची माहिती पोलिसांना समजली। आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणातला आता जो काही तपास समोर येतोय त्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत। याच बाबींवर खरं तर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। निलेश घायवळच्या गँगमधल्या 5-6 जणांनी मिळून कोथरूडमध्ये गोळीबार केलेला होता। या गोळीबारामध्ये प्रकाश धुमाळ नावाचा सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो जखमी झाला। त्याचबरोबर बाजूला असलेल्या सागर कॉलनी परिसरात सुद्धा या सगळ्यांनी कोयत्याने वार केले एका तरुणावरती। त्यामध्ये वैभव साठे नावाचा तरुण जखमी झाला आणि त्याच्यानंतर दाखल झालेला कोथरूड पोलीस ठाण्यातला हा सगळाच गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर यामध्ये थेटपणे निलेश घायवळचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळालेले होते। कारण या प्रकरणामध्ये जे पिस्टल वापरलेलं होतं ते स्वतः निलेश घायवळने पुरवलेलं होतं। तर हा गुन्हा व्हायच्या काही दिवस आधीच त्याने स्वतः त्याच्या गँग मधल्या या सगळ्या तरुणांना चिथावणी दिलेली होती। आपली या भागातली दहशत कमी होतीये, त्यामुळे आपला धाक वाढवा, आपला धाक वाढवला तरच पैसे मिळतील, अन्यथा आता जे काही कमी पैसे येतील असंच सगळं पुढेही चालत राहील, अशा पद्धतीची चिथावणी दिलेली होती। आणि त्याच्या या चिथावणीच्या नंतरच खरं तर त्याच्या या सगळ्या टोळक्याने मिळून कोथरूड परिसरामध्ये दहशत माजवलेली पाहायला मिळाली। हे दोन्ही जे काही गुन्हे केले हे केवळ आणि केवळ दहशत माजवण्यासाठीच केलेले होते। कुठलंही पूर्ववैमनस्य नव्हतं, कुठलंही मेजर कारण नव्हतं, काहीच नसताना हे गुन्हे घडवून आणण्यात आले। मात्र या सगळ्याच्या नंतर जेव्हा या प्रकरणामध्ये निलेश घायवळला सह आरोपी केलं आणि मग तो कुठे याची शोधाशोध सुरू झाली, त्यावेळी असं समजलं की निलेश घायवळ हा लंडनला गेलाय। मुळात निलेश घायवळचा जो मुलगा आहे मोठा, पृथ्वीराज नाव आहे त्याचं, हा पृथ्वीराज सुद्धा लंडन मध्येच एका खूप मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली। गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा मुलगा लंडन मध्ये शिकतोय आणि तो स्वतः सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये तो शेवटचा दिसलेला होता। त्यानंतर तो स्वतः सुद्धा लंडनला गेल्याची माहिती समोर आली। मात्र मुळातच अशा पद्धतीचा कुख्यात गुंड थेटपणे लंडनला पळून जातो, याला पासपोर्ट कुणी दिला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। त्याचबरोबर हा प्रश्न जेव्हा पुणे पोलिसांना विचारला गेला तेव्हा पुणे पोलीस असं म्हटले की त्याचा जो पासपोर्ट आहे तो त्याला जमा करायला सांगितलेला होता, मात्र त्याने जमा केला नव्हता आणि त्यामुळे हे सगळं घडलं। मग मुळातच अशा पद्धतीचा कुख्यात गुंड पासपोर्ट जमा करत नाही आणि पोलीस त्याच्याकडून जमा करून घेत नाहीत, हे मुळातच खूप विरोधाभासी सगळं असल्यामुळेच मग या प्रकरणात जेव्हा आणखी तपास करण्यात आला तेव्हाच या सगळ्या धक्कादायक गोष्टी या प्रकरणामधल्या समोर आलेल्या पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये जो काही पासपोर्ट आहे हा पासपोर्ट मुळात त्याचा ओरिजिनल पासपोर्ट नाहीये, हा बनावट पासपोर्ट त्याने नुकताच 3-4 वर्षांपूर्वी खास करून बनवून घेतलेला होता। कदाचित या 3-4 वर्षांमध्येच त्याचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी परदेशात शिक्षणाला गेलेला असू शकतो आणि मग मुलाला भेटायला जायचं वगैरे या कारणासाठी मे बी त्यांनी हा पासपोर्ट बनवून घेतलेला असेल। कारण हा पासपोर्ट अगदी रिसेंट मध्ये 2021 सालचा इश्यू झालेला पासपोर्ट असल्याची माहिती समोर येते। म्हणजे 19 ते 21 मध्ये संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यानंतर 21 मध्ये त्याला पासपोर्ट मिळाला असं तिथल्या स्थानिक लोकांकडून समजतंय। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, निलेश घायवळ जो आहे तो मूळचा आहे कर्जत जामखेडचा, तिथल्या सोनेगावचा तो रहिवासी। मात्र 2000च्या दशकामध्ये जेव्हा तो पुण्यामध्ये आला आणि मग इथे त्याने शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचं मास्टर्स पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये स्वतःची गँग निर्माण केली आणि या गँगच्या माध्यमातून मोठी दहशत माजवली आणि अर्थातच पैसा सुद्धा कमवला। त्यामुळे त्याच्यावरती जे काही गुन्हे दाखल आहेत हे प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या आवारामध्ये असलेले सगळे, हद्दीत असलेले हे सगळे गुन्हे, त्याच्यावर नगरमध्ये फारसे काही उठलाच गुन्हा नसल्याची अजूनपर्यंत तरी कुठली माहिती समोर आली नाहीये। तो ज्या ठिकाणी मूळचा आहे कर्जत जामखेड वगैरे त्या भागात तर त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा अजूनपर्यंत दाखल नाहीये। त्यामुळे त्याने शक्कल लढवली।
पुण्यामध्ये आपल्याला पासपोर्ट मिळू शकत नाही हे त्याला माहित होतं, त्यामुळे तो कर्जत जामखेडला गेला. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे गेल्या 7-8 वर्षांमध्ये निलेश घायवळ पुण्यामध्ये थोडासा कमी ऍक्टिव्ह होऊन किंवा पुणे आणि मुळशी भागामध्ये त्याचं जे काही प्रस्थ होतं ते थोडंसं त्याने तिथून लक्ष कमी केलेलं होतं आणि हे सगळं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट केलं होतं अहिल्यानगरवर, कर्जत जामखेडवर. कर्जत जामखेड आणि आष्टी वगैरे या सगळ्या भागामध्ये त्याने मोठं प्रस्थ स्वतःचं निर्माण केलं. मात्र हे प्रस्थ जे आहे ते थेट गुन्हेगारी आणि गुन्हे न करता अगदी सोफिस्टिकेटेड पद्धतीने हे सगळं प्रस्थ त्याने उभं केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही वर्षांमध्ये खरं तर अशी सुद्धा माहिती समोर येते की कर्जत जामखेड आणि त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या असतील किंवा इंडस्ट्रियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. नवनवीन कंपन्या त्या ठिकाणी आल्या आणि मग जेव्हा या कंपन्या तिथे आल्या, या कंपन्यांना जागा मिळवून देणं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आणि कंपन्यांचं जे काही त्यांचे वाद असतील, जागेवरून सुरू असलेल्या वाटाघाटी असतील, त्याच्यामध्ये मध्यस्थी करून देणं, कंपन्यांना प्रोटेक्शन देणं आणि त्यांच्याकडून मग त्या सगळ्याच्या बदल्यात प्रोटेक्शन मनी घेणं किंवा जागेचे व्यवहार मध्यस्थी करून मग त्याच्यामधून पैसे उकळणं वगैरे अशा पद्धतीने गेल्या 7-8 वर्षांमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं वलय त्या ठिकाणी निर्माण केलं आणि मोठ्या प्रमाणात करोडोंनी पैसा सुद्धा या ठिकाणून त्याने कमवलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे हा सगळा पैसा त्याच्या हाताशी होता. त्याचबरोबर या परिसरामध्ये अर्थातच जेव्हा तो त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन होत होतं आणि मग त्याच्या माध्यमातून जेव्हा तो हे सगळं काम करायला लागला, हे सगळं कुठल्याही राजकीय नेत्यांशिवाय करणं शक्य होत नाही. त्यामुळे अर्थातच त्याचे राजकीय नेत्यांशी कनेक्शन चांगले झाले. आपण आताही पाहिलं तर त्याचे अक्षरशः सुरेश धसांपासून संजय बांगरांपर्यंत, राम सातपुतेंपर्यंत, राम शिंदेपर्यंत अनेक नेत्यांबरोबरचे त्याचे फोटो व्हिडिओ सातत्याने व्हायरल होताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे हाच निलेश घायवळ त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक नेत्यांशी सुद्धा त्याने खूप चांगलं त्याचं एक बॉन्डिंग बनवून ठेवलं. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेत्यांच्या तो अगदी जवळ गेला आणि याच सगळ्याचा फायदा त्याला हा पासपोर्ट बनवताना झाला. त्याने मुळात काय केलं तर त्याने पुण्यातला ऍड्रेस वापरला नाही. त्यांनी त्याचा गावाकडचा जो ऍड्रेस आहे तोही मूळचा जिथे तो राहणारा आहे तिथला वापरला नाही. त्या ठिकाणी कोतवाली नावाचं एक पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारा ऍड्रेस जो आहे तो त्याने त्या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतं. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गौरी घुमटा नंदी बाजार, कोतवाली आणि माळीवाडा रोड अशा पद्धतीचा ऍड्रेस जो आहे तो त्याच्या या पासपोर्ट वरती असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे अगदी त्याच ठिकाणचं कोतवाली जे पोलीस स्टेशन आहे तिथून अगदी 200, 300, 400 मीटरच्या अंतरात असलेला हा ऍड्रेस आहे. या ऍड्रेस वरती त्याने पासपोर्टसाठी अप्लाय केलेलं होतं. त्याचबरोबर हा पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक बनावट कागदपत्र सुद्धा वापरण्यात आली आहेत. त्या सगळ्याच्या नंतर जेव्हा पासपोर्टचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं, हे व्हेरिफिकेशन याच कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मुळातच आता हे पोलीस व्हेरिफिकेशन कुणी केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय. मुळात त्याच्यावरती त्या परिसरामध्ये गुन्हे दाखल नसल्यामुळे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होणं आणि तिथून त्याचा पासपोर्टसाठी म्हणजे पासपोर्ट इश्यू होणं हे फारसं काही अवघड नव्हतं. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये त्याने एका माजी मंत्र्याच्या नावाचा वापर केल्याची सुद्धा माहिती समोर येते. आता आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर, कर्जत, जामखेड किंवा हा सगळा जर परिसर पाहिला, या ठिकाणी अनेक मोठे राजकीय नेते आहेत जे पूर्वी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. मात्र यापैकी निलेश घायवळला मदत करणारा नेमका तो मंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर आता पोलिसांना शोधावं लागणार आहे. आता जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या प्रकरणामध्ये पुणे पोलीस जे आहेत ते या सगळ्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचा एक गुन्हा दाखल करणार आहेत आणि हा गुन्हा परत मग त्या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला वर्ग केला जाईल आणि त्याच पोलिसांकडून या सगळ्याची चौकशी जी आहे, तपास जो आहे तो केला जाणार आहे. मात्र मुळात सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न या सगळ्यामध्ये जे आता तरी सगळे उपस्थित होत असताना पाहायला मिळतात, या प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या पोलिसांनी या सगळ्यामध्ये या निलेश घायवळचं पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी जे पोलीस व्हेरिफिकेशन असतं ते केलं, हे पोलीस नेमके कोण होते? या पोलिसांना याचं आधीचं रेकॉर्ड काहीच माहित नव्हतं का? निलेश घायवळ हा इतका किरकोळ गुन्हेगार नाहीये की त्याच्याविषयी, तो पुण्यातला गुन्हेगार आहे म्हणून त्याच्याविषयी अहिल्यानगर पोलिसांना काहीच ठाऊक नसेल, अशा पद्धतीचं अजिबात नाहीये. तो कुख्यात गुन्हेगार आहे, तो एका टोळीचा प्रमुख आहे. एक अशी टोळी ज्या टोळीने गेल्या 30 वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. अनेकदा मोक्याची कारवाई झालेली आहे, अनेकदा खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेला हा सगळा गुन्हेगार आहे. आणि असं सगळं असताना, त्याच्या हाताखाली इतके गुन्हेगार काम करत असताना, त्याच्या टोळीत इतके सगळे गुन्हेगार असताना
अशा पद्धतीने त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होताना इतकी हयगय करणं किंवा त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलंय असं केवळ दाखवणं, हे केलं की नाही हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर व्हेरिफिकेशन केलं असतं तर त्याची ही सगळी पार्श्वभूमी पण समोर येणं अपेक्षित होतं. त्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये पोलिसांनी सुद्धा हलगर्जीपणा केलेला आहे. तो हलगर्जीपणा आता दिसून येतोय. त्याचबरोबर ज्या माजी मंत्र्याच्या नावाचा वापर झालाय, हा माजी मंत्री नेमका कोण आहे हे सुद्धा शोधणं आता गरजेचं असणार आहे. त्यामुळे आता हा जो काही बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल होईल त्यामध्ये या सगळ्या सुद्धा चौकशा होणार आहेत. त्यामधून हा मंत्री नेमका कोण त्याचं नाव समोर येईल. त्यानंतर मात्र अर्थातच हा मंत्री तर अडचणीत येणारच आहे. मात्र या सगळ्यानंतर यामध्ये ज्या कुणी निलेश घायवळला मदत केली ते सगळेच पोलीस असतील किंवा स्थानिक कुणीही कार्यकर्ते वगैरे असतील, राजकीय नेते असतील, ते सगळेच या प्रकरणामध्ये अडचणीत येताना पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे असं पाहायला मिळतंय की या प्रकरणानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. अनेकदा जेव्हा एखादा विद्यार्थी असतो ज्याला फॉरेनला जाऊन कुठेतरी शिक्षण घ्यायचं असतं, तो पासपोर्टसाठी अप्लाय करतो. काही कलाकार असतात ते पासपोर्टसाठी करतात किंवा मग काही पर्यटक असतात ज्यांना परदेशात फिरायला वगैरे जायचं असतं. अशा सर्वसामान्य लोकांकडून जेव्हा पासपोर्टसाठी ऍप्लिकेशन दिलं जातं तेव्हा मात्र पोलीस इतकं सगळं व्हेरिफिकेशन करतात. विद्यार्थ्यांना सुद्धा पासपोर्ट विना अनेक वर्ष स्वतःचं शिक्षण रखडवावं लागतं किंवा तशा पद्धतीने त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता येत नाही. इतके स्ट्रिक्ट नियम जे आहेत ते पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये लावले जातात. मात्र इतका मोठा कुख्यात गुंड हा असं सगळं करतोय आणि गेल्या 2019 पासून हे सगळं सुरू आहे. अजूनही पोलिसांना ही गोष्ट कळत कशी नाही, आणि मग जर कळली तर जाणून बुजून पोलिसांनी त्याला पाठीशी घातलं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न यामध्ये निर्माण होतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जो काही पैसा कमवलाय या पैशाची सुद्धा चौकशी होणार आहे. कारण मुळातच जर आपण पाहिलं त्याने इथे पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करून पैसा कमवला. त्याच पद्धतीने त्याने त्या ठिकाणी सुद्धा अहिल्यानगरच्या भागामध्ये सुद्धा मोठमोठ्या उद्योगपतींकडून, कंपन्यांकडून सुद्धा खंडण्या लाटल्याचं सगळं समोर आलंय. त्यामुळे त्याने तिथपासून तिथपर्यंत नेमका कोणकोणता गुन्हा केलेला आहे, कुठल्या कुठल्या कंपन्यांकडून हे सगळे पैसे लुटले, त्याला त्यामध्ये कुणी साथ दिली, स्थानिक, अर्थातच स्थानिकांच्या मदतीशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक कुणी त्याला मदत केली आहे, या सगळ्यांची आता चौकशी होणार आहे. जेवढ्यांची नावं यामध्ये समोर येतील त्या सगळ्यांवरती कडक कारवाई होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलीस लवकरात लवकर हा गुन्हा दाखल करून तो गुन्हा परत मग या कोतवाली पोलीस स्टेशनकडे वर्ग करतील आणि तिथून पुढची प्रक्रिया सुरू होईल. मात्र तरी सुद्धा जितका या सगळ्यामध्ये दोष हा तिथल्या स्थानिक पोलिसांचा आहे तेवढाच दोष हा इथल्या सुद्धा पोलिसांचा आहे, पुण्यातल्या सुद्धा पोलिसांचा आहे असं म्हणावं लागेल. कारण इतका मोठा कुख्यात गुंड तुमच्या नाकावरती टिचून पासपोर्ट बनवतो, बनावट कागदपत्र वापरतो, एखाद्या नेत्याचं नाव वापरतो, हा पासपोर्ट वापरून तो लंडनला पळून जातो, त्याची मुलं लंडनमध्ये शिकतायत. इथे सगळी जमवलेली जी काही माया आहे या मायेच्या आधारावरती तो तिथे जाऊन घर बांधतो किंवा घर खरेदी करतो. आणि असं सगळं असताना पुणे पोलिसांना काहीच कसं माहित नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुणे पोलीस वारंवार असं म्हणतात की जे सराईत गुन्हेगार आहेत, सराईत गुंड आहेत, यांचं काय चाललंय हे आम्ही एका ठराविक कालावधीनंतर पाहत असतो. त्यांची चौकशी होत असते, त्यांचा तपास होत असतो, त्यांच्यावर खबऱ्यांकडून नजर ठेवली जात असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्गत नेमकं काय चालू आहे हे सगळं आम्हाला माहिती असतं. मात्र असं जर असेल तर मग 2021 साली याच निलेश घायवळने बनावट पासपोर्ट काढला हे पुणे पोलिसांना ठाऊकच कसं नाही. किंवा आता तो शेवटचा जो दिसला होता तो गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसला आणि त्याच्यानंतर अवघ्या 8-9 दिवसांनी हा गुन्हा झाला कोथरूड मधला आणि त्याच्यानंतर तो आता फरार झाल्याची माहिती समोर येते. मग हा फरार नेमका कधी झाला, हा फरार होताना पुणे पोलिसांना कसं कळलं नाही, हे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या नाकावर टिचून, म्हणजे अगदी अहिल्यानगरचे पोलीस सुद्धा आणि इथले पोलीस सुद्धा, पुणे पोलीस सुद्धा, सगळ्यांच्याच नाकावरती टिचून या निलेश घायवळने ही लंडनवारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ज्या पद्धतीने पोलीस सांगतायत की जेव्हा तो परतेल तेव्हा आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने अटक करू. मात्र जर तो परतला नाही तर काय, या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनपर्यंत कुणाकडेच नाहीये. त्याचबरोबर जर तो परतला नाही तर त्याला त्या ठिकाणहून कायदेशीर पद्धतीने, सनदशीर मार्गाने परत आणण्यासाठी पोलीस नेमकं काय करतात हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये त्याला नेमकी कोणत्या मंत्र्याने मदत केली, त्या मंत्र्याचं नाव लवकरात लवकर समोर येणं सुद्धा, पोलीस तपासातून हे सगळं समोर येणं सुद्धा आता गरजेचं झालंय. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून नेमकं काय काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते.
सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।